उमेश पाटील यांना विनंती होतो की ज्ञानेश्वर पाटील यांचा सत्कार करायचे. आरएम वॉटर सप्लाय राकेश मात्रे प्रतिष्ठानकडून सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांसाठी मोफत पाणी वाटव, कारण सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची गरज असे मी म्हणेन पाण्याची, आणि ती व्यवस्था इथे करून दिली ती म्हणजे राकेश मात्रे प्रतिष्ठानने, आणि त्याचे प्रोप्रायटर आहेत ते म्हणजे ज्ञानेश्वर पाटील. जरा जोरदार टाळ्या ज्ञानेश्वर पाटील यांच्यासाठी. अप्रतिम कामगिरी मी म्हणेल. आरएम वॉटर सप्लाय सोनारपाडा ज्ञानेश्वर पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय. पाच षटकांचा सामना, 2 षटक पॉवर प्ले असणार आहे. पहिले षटक गोलंदाज दिलीप पाटील यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. पहिले षटक गोलंदाज अमर ठाकूर, स्ट्राईक फलंदाज नितेश पाटील, मागच्या सामन्याचा सामनावीर. 9 सेकंडला विशाल पवार. पहिला चेंडू पाटील. गावातून निघाली पालखी शिर्डी वाल्याची, माझ्या शिर्डी वाल्याची, माझ्या साईच्या पालखीला नसेल थोडा या गावाची, माझ्या साईच्या पालखीला. षटकाराने आगाज करतोय नितेश पाटील. अमर राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र क्रॉसलाईन खेळण्याचा प्रयत्न पायसीचा अपील केला ते मेन पंच आपण बघतोय तानाजी पाटील लेग बाईकची खून करतायत. 1 धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 7. स्ट्राईकला फलंदाज येतोय विशाल पवार. डावखुऱ्याचा फलंदाज. 5 षटकांचा सामना, मेगा फायनलचा सामना. जयनोवा नेजे वर्सेस राकेश मात्रे 11 सोनारपाडा. राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. काल या संघाने सेमीफायनल मध्ये 5 षटकामध्ये 79 धावा कुठल्या होत्या खार्डी संघाविरुद्ध, आणि 80 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. अमर मान्यवर कक्षा एंड कडनं स्ट्राईकला फलंदाज विशाल पवार. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 7. 3 चेंडू पॉवर प्लेचे अजूनही शिल्लक आहे. 2 षटक पॉवर प्ले असणार आहे. अमर पी विशाल. यावेळेस मात्र चेंडू घेऊन करतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून योगेश चेंडूला फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 8. अमर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. योगेश कोणती चूक करत नाही. अप्रतिम झेल टिपतोय या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये, आणि फलंदाज नितेश पाटीलची खेळी संपुष्टात. माघाच्या महिन्याला पालखी निघाली शिर्डीला, माघाच्या महिन्याला पालखी निघाली शिर्डीला, पालखी निघाली. आणि यामध्ये या झेल साठी उमेश पाटील यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक. योगेश पाटील साठी अप्रतिम झेल, कारण की नितेशचा झेल खूप महत्वाचा होता मी म्हणेल. ज्या नितेशने मागच्या सामन्यात एकतर्फी विजय संपादित करून दिला होता सागाव संघाविरुद्ध, त्या नितेशचा झेल योगेशला माहिती किती महत्वाचं आहे. एक जबरदस्त खेळाडू, मग क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी, तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा खेळाडू म्हणजे योगेश पाटील. 5 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवरती अमरला षटकार लागला होता. त्यानंतर अमरने 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्याने 1 गडी बाद केला. धावसंख्या 1 गडी बाद 8 निजे संघाची. पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज अमर. 9व्यांदा आपण बघतो हा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. श्रीधर कोणती
श्रीधर कोणती चूक करत नाहीये, फलंदाज बाद. विशाल बॅक टू पॅव्हेलियन. पालखी निघाली शिर्डीला साईबाबाच्या दर्शनाला. पालखी सजवली हार फुलांनी माझ्या साईबाबाला. पालखी सजवली हार फुलांनी माझ्या साईबाबाला. वाजत गाजत निघाली पालखी शिर्डी गावाला. वाजत गाजत निघाली पालखी शिर्डी गावाला. नक्की आजच आपण सकाळी 8:30 वाजता सोनारपाडा इथून पालखी निघाली स्ट्रेट शिर्डीला पदयात्रा. त्यामुळे आपण इथे विनोद पाटील नाही आहेत, कारण की विनोद पाटील सुद्धा आपण ते पदयात्रेला गेलेत. कालच्या दिवसात अप्रतिम कामगिरी केली सोनारपाडा संघाने. विनोदने सुद्धा अप्रतिम फलंदाजी केली सेमीफायनल मध्ये. खाडी संघाविरुद्ध 29 धावा कुठल्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाज योगेश पाटील. योगेश पाटील सुद्धा आपण बघणार आहोत. खोनीच्या मैदानात सामना होणार आहे मलंगड वर्सेस डोंबिवली. योगेश पाटील सुद्धा त्या संघामध्ये. प्रमोद म्हात्रे, निलेश म्हात्रे, केजू मुंडे. यावेळी मात्र चेंडूला टॅप करतोय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय. करण पॉइंट रिझर्व मध्ये. आज आपण इथे विनोद पाटील नाहीये, परंतु त्याच्या जागा भरून काढण्यात अमोल पाटील आज संघामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 9. अप्रतिम खेळाडू आपण बघतोय अमोल पाटील, अष्टपैलू खेळाडू. यावेळी मात्र संतोषने घेऊन काढल्या चेंडू. अमोल जेल खाली येतोय. अमोल कोणती चूक करणार नाहीये, फलंदाज बाद. संतोष बॅक टू पॅव्हेलियन. पहिल्या चेंडूवरती नितेश पाटीलने षटकार मारला तर तो संघ मात्र आता बॅकफुटवर. जयवर्मान क्रिकेट संघ नाही. शिमग्याच्या महिन्याला उगवला पालखी शिंग्याच्या महिन्याला. जो सोन्याचा उगवला पालखी शिंग्याच्या महिन्याला. या गो महिन्याला चला हो रायगड जिल्ह्याला. धनाडीजे योगेश टू योगेश. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. धावसंख्या ती 10 दुहेरी अंकामध्ये. यावेळेस मात्र चेंडू प्लेसमेंट करतोय करण. चेंडूला फील्ड करतोय. बॅकिंग होते, अमर येतोय. चेंडू फील्ड करतोय. 1 धाव इथे मिळते योगेशला. धावसंख्या 11. कारण का म्हणजे मागच्या सामन्यात पहिले सागाव संघाने पहिल्या षटकात 22 धावा कुठल्या. त्या संघाला 40 धावांवरती रोखले निजे संघाने. तर या सामन्याचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलका धावा त्या फक्त 11. हेच तर क्रिकेट आहे, कधी काय होऊ शकतो. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. सावंत चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 12. जुने पॉवर प्ले मधले 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती 12. एक संतोष. सुरुवात मी म्हणेन चांगली केली होती. पहिल्या चेंडूमध्ये षटकाराने आगाज केलं होतं फलंदाज नितेश पाटीलने. त्यानंतर धावा येत नाही या संघासाठी. अजय सारखा खेळाडू आज नाहीये. एक फलंदाज मी म्हणेन कमी आहे या संघामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या ते 13. 2 अजय पाटील आपण बघतोय या संघामध्ये. एक संघनायक तर अजून एक फलंदाज अजय पाटील, तो मात्र आज नाहीये. योगेश राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू घेऊन करतोय मिड विकेट क्षेत्रामधनं. क्षेत्ररक्षक येतोय अमोल. चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा इथे मिळतात. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 15. योगेशच्या षटकातील शेवटचा चेंडू. योगेश दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र फुलटा चेंडू. चेंडू घेऊन काढतोय पॉइंट रिझन मधनं. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या ती 19. डीजे
सजवली मिरवली बोरली गावाला, मिरवली बोरली गावाला, मिरवली बोरली गावाला. अगदी लोकांनी धमाल केली नाचून आईचे पालखीला, नाचून आईचे पालखीला, नाचून आईचे पालखीला. ओंकार पाटलाने दिला या खांदा पालखीला, सोबतीला स्वप्नील धनावडेने दिला या खांदा पालखीला. दोन षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 3 निजे संघाचे 19 तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज अमर, वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज अमर. उद्या आपण बघतोय नाईट स्पर्धा सुद्धा सुरू होते भोपरच्या मैदानात. या सीझन मधली पहिली नाईट स्पर्धा भोपरच्या मैदानात सारांश पाटील चषक 2017. सारांश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा. यावेळेस मात्र फलंदाज बाद होते ते त्रिफा चीज होते केतन, इष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. आई बाबाच्या दर्शनाला पालखी सजवली हार फुलांनी माझ्या साई बाबाला, पालखी सजवली हार फुलांनी माझ्या साई बाबाला. वाजत गाजत निघाली पालखी शिर्डी गावाला, वाजत गाजत निघाली पालखी शिर्डी गावाला. वाजत गाजत निघाली पालखी शिर्डी गावाला, वाजत गाजत निघाली पालखी शिर्डी गावाला. चला धन्यवाद डीजे मास्टर. चला विकास जरा लवकर जायचे कारण की सामना 5 षटकांचा आहे. कारण का म्हणजे स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकचे ड्रॉ सुद्धा आहेत, त्यामुळे सर्व संघनायकांना सुद्धा तिथे उपस्थित राहायचंय. नक्कीच रिनेश पाटील यांचे मामा आहेत फलंदाजीसाठी विकास पाटील. बघायचे आता कशा प्रकारे फलंदाजी करतायत. विकास यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. तर शिवाजी पाटील यांच्याकडनं 3000 रुपये पारितोषिक विकाससाठी. अमर यावेळेस मात्र चेंडू घेऊन करतोय, सन्मान देतोय, करण चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 20. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 20. 5 षटकांचा सामना, मेगा फायनलचा सामना. राकेश मात्रे 11 सोनारपाडा बसे जय हनुमान क्रिकेट संघ निर्जे. या 2 बलाढ्य संघामध्ये दोन्ही संघाने 3-3 सामने जिंकलेत आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. अमर राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र योगेशचा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. नक्कीच आपण विकाससाठी पारितोषिक शिवाजी पाटील त्यांच्याकडे 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 3000 रुपये पारितोषिक विकाससाठी. यावेळेस माझा चेंडू हलक्यात घेऊन करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय रितेश मात्रे. धावसंख्या 21. येणारे आपण 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत तिसऱ्या. या 2 चेंडूवरती जरी 2 षटकार विकासने मारले तरी आपण 3000 रुपये पारितोषिक शिवाजी पाटील बेतवडे यांच्याकडनं. बक्षियांचा वर्षाव केला जातोय परंतु षटकार चौकारांची नितांत गरज आहे. ती म्हणजे निजे संघाला नितेश पाटील सारखा फलंदाज बाद झाला त्यानंतर षटकार अजूनही एकही बघायला मिळाला नाहीये. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामधनं. अमोल चेंडू खाली येतोय, चेंडू फील्ड करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या भागामध्ये अमोलचं. धावसंख्या 22. अनुभवी पंच आपण बघतो बिंदास पाटील, पण सूर्याची किरण मला वाटतं त्यांच्या डोळ्यावरती येत आहेत. हरकत नाही, अजूनही आपण विचार केला तर 7 षटक शिल्लक आहेत. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र एकेरी दुहेरी धावा केंद्रित करतोय म्हणजे निजे संघ. अमरने या षटकात फक्त 4 धावा दिल्यात आणि एक गडी सुद्धा बाद केली. म्हणजे अमरने 2 षटकं टाकली, 12 धावा दिल्या आणि 3 फलंदाज बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी दाखवली अमरने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 23. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत.
विकास पाटील यांनी यामध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 4,000 रुपये पारितोषिक शिवाजी पाटील यांच्याकडनं. बक्षिसामध्ये आता वाढ झालेली आहे. तीन चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर आपण 4,000 रुपये पारितोषिक शिवाजी पाटील यांच्याकडनं. एक षटकार जरी विकासने मारला तरी 1,000 रुपये पारितोषिक शिवाजी पाटील. नक्कीच प्रत्येक षटकाराला 1,000 रुपये विकास तुम्हाला शिवाजी पाटील यांच्याकडनं. चला सोनापाडा संघ जरा वेळ घेऊ नका योगेश, तर तुम्हालाच फलंदाजी करायची. धावसंख्या 23. चौथं षटक घेतो गोलंदाज अमोल. तानाजी पाटील आपण खास करून मेगा फायनलच्या सामन्यासाठी संदेश पाटील यांनी थोडीशी रजा घेतली. चौथं षटक घेतो गोलंदाज अमोल पाटील. आमचे मित्र मयूर पाटील यांचे बंधुराज अमोल पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, योगेश चेंडू खाली येतोय, चेंडू फील्ड करतोय. आता मात्र थोडीशी चूक केली योगेशने. 2 धावा इथे मिळत आहेत. दत्ता ठाकूर येतात, बॅकिंग करतात. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 25. चौथं षटक मार्गस्थ असताना निजे संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 25. 5 षटकांचा सामना सोनारपाडा राकेश मात्रे 11 वर्सेस निर्जे. यावेळेस मात्र लो फुल टच चेंडू, चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. डीजे 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 29. एका बाजूला आपण होते राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघ जो कालच्या दिवसात पहिला सामना खेळला होता तो संघ फायनल मध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण होते जय हनुमान निजे संघ जो आजच्या दिवसात पहिला सामना खेळला होता आणि तो संघ मेगा फायनल मध्ये. दोन्ही संघ जे पहिले सामना खेळलेत ते शेवटचा सामना इथे खेळत आहेत. धावसंख्या 29. चौथे षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र योगेशने खेळून काढलेला चेंडू दत्ता ठाकूर झेल खाली येतोय. दत्ता कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. धावसंख्या आपण होती ती 29. चौथं षटक अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र विकासने खेळून काढलेला चेंडू, चेंडू ट्रॅव्हल श्रीधर चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. इष्टक्षक आपण बघतोय परेश. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 31. चौथं षटक मार्गस्थ असतात. धावसंख्या 31. चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र स्लोअर 1 चेंडू होता, चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, श्रीधर चेंडू खाली ते 1 धाव इथे मिळते. आता मात्र 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 32. विकास साड्यामुळे अजून एक पारितोषिक. 3 चेंडूमध्ये 3 चौकार जरी मारले तरी 2,000 रुपये पारितोषिक शिवाजी पाटील यांच्याकडनं. धावसंख्या 32. 1 टू गो. यावेळेस मात्र सचिनने खेळून काढलेला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट.
असा आपण खरं अर्थाने आपण ते विनील भोईर यांची सुद्धा गोलंदाजी बघितली बेतोडा संघाचे. राजेश भोईर यांचे चिरंजीव काही वर्षांनंतर आपण त्यांनाही संघामध्ये बघू. बेतोडे संघामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 38. शेवटचे षटक होते गोलंदाज श्रीधर. इथे मात्र फलंदाज बाद होते विकास. धावसंख्या 38. तेरे माया का नाम मेरे देवी का नाम मेरे माया का नाम मेरे देवी का नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा त्यांना डीजे नवीन फलंदाज अजय पाटील इथे. धावसंख्या ती निजे संघाची 38. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज श्रीधर. कालच्या दिवसात खऱ्या अर्थाने आपण म्हणजे श्रीधरने तिसरं षटक टाकलं खार्डी संघाविरुद्ध. 8 धावा दिल्या आणि सामना पूर्णपणे टर्न झाला. श्रीधर यावेळेस मात्र अजय पाटीलने खेळून काढला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. अमोल कोणती चूक करत नाहीये. अजय बॅक टू पॅव्हेलियन. हॅट्रिकच्या अमोल गोलंदाज श्रीधर. करले डोंगरान कोमरा आरवला उठ गो आई माझे भक्त जमले तुझे देऊलाला भक्त जमले तुझे देऊलाला पहाट जाई आई माऊली यायलो तुझे आरतीला धन्यवाद डीजे. पहाट जाई 38 धावत अपघात बघा ते या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज श्रीधर. यावेळेस मात्र अपील केलं तिथे फलंदाज बाद होतो आणि हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज श्रीधर. धावसंख्या 38. या स्पर्धेत आपण ती मेगा फायनल मध्ये हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज श्रीधर. श्रीधर उर्फ सिरी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि या स्पर्धेतील पहिली फोट्रिक श्रीधरच्या नावावरती. चैताचे गोले किशी चैताचे गोले किशी गोटू आईला पालईची गोटू आईला पालईची गोटू आईला पालईची धावसंख्या 38. 2 चेंडू शिल्लक आहेत. तुझे बघणाची 9 फलंदाज बाद झाले. शेवटची जोडी मैदानात रोशन येत आहेत आणि मंगेश. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2017 मधली पहिली फोट्रिक आपण बघितली श्रीधरच्या नावावरती. 5 चेंडूमध्ये 5 फलंदाज सुद्धा बाद केले होते अनिकेत निगोगरने. परंतु 2016च्या एंडिंगला 30 डिसेंबरला श्रीधर. यावेळेस मात्र फुलटा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शेवटची जोडी आहे मैदानात. धावसंख्या 39. शेवटचा चेंडू आपण पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या ती 39.
यावेळेस मात्र रोशनने खेळून काढला चेंडू चेंडू ट्रॅव्हल होतोय. 9 गडी बाद 40 धावा केल्या ते म्हणजे निजे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये 9 गडी बाद 40. चला निजे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 41 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकांमध्ये ओल्टू काका मात्रे. तर या ठिकाणी आपण वळूया की 2 दिवस चालणारी भव्य क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान या ठिकाणी आम्हाला मिळालं आणि त्यांचा निश्चित सत्कार करणं आवश्यक आहे. आपण वळतो मैदानात अतिथी कक्षामध्ये आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय साईनाथजी भोई साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत आणि स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पद्माकरजी भोई साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. साईनाथ भोई साहेब यांनी आपलं अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आले आहेत. त्यांचं आपण स्वागत करत आहात. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देऊन आपण या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय साईनाथजी भोईर साहेब पद्माकर भोईर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देऊन आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. त्यानंतर आमच्या या स्पर्धेला आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत घेऊन गेले आणि त्याचबरोबर अतिशय सुरेख मराठी हिंदी गीतांचं नजराणा पेश केलं ते राज डीजे आगासन यांना विनंती आपण हे घ्यायचं आहे आणि पद्माकर भोईर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण डीजे राज आगासन यांचं आपण स्वागत करावं. तर डीजे राज अतिशय सुरेख मराठी आगरी कोळी गीतं त्याचबरोबर हिंदी गीतं यांचा नजराणा पेश केला. शाल देव आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहात. त्यानंतर GTCच्या माध्यमातून या संपूर्ण 198 देशामध्ये ज्याने थेट प्रक्षेपण केलं आणि घरबसल्या प्रेक्षकांना ही चांगली सुवर्ण संधी मिळवून दिली ते आमचे GTCचे प्रोप्रायटर महेश वेळे यांना विनंती आहे आपण यायचं आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सागर भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सूरज म्हात्रे यांचं आपण स्वागत करावं ज्याने 198 देशामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच घेऊन गेले. ते सूरज म्हात्रे यांचं स्वागत केले जाते. सागर भोईर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. जरा टाळ्या व्हायला पाहिजेत कारण आपण 198 देशामध्ये आपण गेलो हे एक वैशिष्ट्य होतं. त्यानंतर संपूर्ण 2 दिवस ज्याने अतिशय सुरेख असं मराठीमधून समालोचन केले ते आजदेगावचे आमचे समालोचक नितीन काळन यांचं स्वागत करावं. रोशन भोईर साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. नितीन ज्याने केवळ डोंबिवली किंवा ठाणे नाही आहे तर रायगडमध्ये जाऊन देखील रोहिंजण परिसरामध्ये एक सुरेख आवाज दिला त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. नितीन काळन एक अतिशय सुरेख आवाज. तर रोशनजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करतात. तर मैदानाकडे आपण काही क्षणात वळतोय. त्यानंतर आमच्याबरोबर ज्याने 2 दिवस अप्रतिम समालोचन केलं ते म्हणजे अलिबागचे काका मात्रे यांचा इथे सत्कार होणार आहे. पद्माकर भोईर यांना विनंती होतो की आपण काका मात्रे यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर मंडप डेकोरेशनचे मोरे कुठे असतील तर यायचे आपल्या इथे सत्कार होईल. सकाळपासून मात्र मोरे यायचे कारण की सकाळपासून तुमची आठवण खूप येत होती दीपक भोईर यांना. चला सामना सुरू करायचा आहे. रितेश मोरे यांचाही सत्कार करतील पद्माकर भोईर. पहिला चेंडू खेळून काढतोय चेंडू ट्राव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामधनं योगेश चेंडूला येऊन फील्ड करतोय फेकी करतोय 2 धावा इथे मिळत आहेत. नक्कीच कोणाचा चुकून जर सत्कार राहिला असेल तर आम्ही त्यांची क्षमा मागतोय. ओल्टू काका मात्रे. धन्यवाद. तर मळींदारकडे यावी गोलंदाज तयार. अॅक्रोज लाईन खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू गेला शॉर्ट फाईनलीच्या दिशेने यष्टीचा वेध घेणारा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलात त्या ठिकाणच्या क्षेत्रक्षणी फेकला होता तो पण मात्र कोणती धाव नाही आहे. धावसंख्या धावफलकावर यावेळी आपण पाहायला मिळते ते तब्बल 2 धावा धावफलकावर आपण पाहायला मिळतात.
2 चेंडू समाप्तीनंतर पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला भिरकावून दिला, मिड विकेटला क्षेत्रेच्या चेंडूवर सुरेखाचा झेल या ठिकाणी आणि हा पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. दत्ताची खेळी समाप्त होते. एक समाप्त होते. एकूण आपण धावसंख्येचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर धावफलकावर गरज आहे सामना जिंकायला. 41 धावांची तब्बल गरज असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमोल. गोलंदाज आपल्या बॉलिंग वॉकर यावी. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने नितेश फ्रंट फुटचा चेंडूला खेळून काढला. चेंडू गेला होता पॉईंट क्षेत्रामध्ये, पॉईंटवर क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या मदतीने तब्बल राकेश 11 म्हात्रे संघ सोनारपाडा संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 3 धावा. 41 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा आल्या त्या 3, म्हणजे अजूनही तब्बल 38 धावांची गरज आहे. आता मात्र उजव्या हाताने फलंदाज फलंदाज अमोल नितेश यावेळी खेळण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र एक चौटी दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीचा वेध घेतला गेला, पण आता फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी मात्र 1 धाव संघाची धावसंख्या 4 आणि पहिल्या षटकाची सांगता. पहिले षटक माफ करा 1 to go. तर ही भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे आणि या दरम्यान आम्ही अनेक पाहुण्यांचं, अनेक मान्यवरांचं, अनेक ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचाच आम्ही जवळपास सत्कार केला. पण चुकून समजा एखाद्याचा सत्कार करण्याचा राहून जर गेला असेल नजर चुकीने तर कृपया आम्हाला माफ करावा. जर्मन क्रिकेट संघ बेतवडे संघाला. दरम्यान यावेळी हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूवर सुरेख झेल, स्पर्धेमधला अतिशय अप्रतिम झेल क्षेत्ररक्षक होता या ठिकाणी. योगेश याच्या हातामध्ये चेंडू विसावला. सूर्यचेक ज्यांनी जमिनीला लोळण घेत म्हणजे सूर मारले आणि हा विकेट प्राप्त केला. 500 रुपयाचा पारितोषिक आहे सन्मानी योगेशजी पाटील साहेबांकडून. योगेशला या ठिकाणी उमेश पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 2 गडी बाद आणि त्याचबरोबर साईनाथजी भोईर साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर अतिशय अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण खरं तर पाहिजे. गोलंदाजी भेदक होते, तिखट मारा करण्यामध्ये गोलंदाज प्रवृत्त होतो हे आपण पाहिलात. या चेंडूवर खरं तर कोणी विश्वास नसतं केलं की या ठिकाणी हा झेल घेतला जाईल, पण ते सुंदर योगेशने केलं झेल अतिशय उत्तम उच्च दर्जाचं पाहायला मिळतंय. 2 बाद धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती यावेळी आपण पाहिले 4 धावा. फलंदाज बाद होतोय दत्ता आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं योगेश बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये श्रीधर या ठिकाणी मैदानामध्ये पाहते. क्षेत्राची विरोचना आपण या ठिकाणी पाहिलं तर यावेळी पाहूया. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असेल श्रीधर ना, श्रीधर उजव्या हाताने फलंदाजी करणारा. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, एक लॉंग ऑफ, मिड ऑफ ही विरोचना ऑफ साईडला. गोलंदाज मंगेश यांनी तब्बल या स्पर्धेमध्ये तब्बल 22 धावा दिल्यात आणि 5 फलंदाज बाद केलेत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. राऊंड द विकेट मारा करतोय समोर फलंदाज श्रीधर. अमोल या ठिकाणी यावी हा चेंडू बॅक निश्चित कार्पेट्स आणि चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक उमेश या ठिकाणी चेंडूवर येतोय. ओव्हर थोडीशी पाहायला म्हणजे बॅकअप चांगले होते तोपर्यंत 1 धाव सहजगत्या मिळाल्या आणि अशा प्रकारे एका धावेने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 5च्या घरामध्ये 2 बाद. मंद प्रकाश, शांत वातावरण आपण पाहत आहे आणि सृष्टीचा नियम आहे आपण पाहता की घराकडे निश्चितच पक्षी या क्षणी आपण पाहणार आहोत. आपण ही स्पर्धा संघटना आपण सर्वजण आपल्या घराकडे रवाना होऊन एक आठवणीतली क्रिकेट स्पर्धामुळे निश्चितीचा आपण 365 दिवस वाट पाहणार आहोत. हा चेंडू हवेत आहे. यष्टीषक चेंडूवर जाईपर्यंत पॉईंट शॉट पॉईंटला 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धाव मिळते ती संघाला आणि धावसंख्या धावफलक येते ती 6च्या घरामध्ये. 6 धावा धावफलकावर. गोलंदाज मंगेश
राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा आणि जय हनुमान निळजे असा सामना आपण पाहत आहे. दोन्ही संघ प्रत्येक दिवशी पहिला सामना खेळ होते आणि ते आपण योगायोग पहा की ते अंतिम फेरीमध्ये आलेत. मंगेश साठी हा चेंडू या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर, फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. चेंडू टप्पापर्यंत बाहेर काढला गोलंदाजांनी आणि या ठिकाणी मात्र कोणतीही धाव येत नाहीये. धावसंख्या स्थिर, धावा धावपलकर आत्तापर्यंत आल्या त्या 6 धावा. 41 धावांचं लक्ष्याचा पाठलाग, 35 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकायला. अमोल आणि श्रीधर ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने म्हणजे राऊंड विकेट हवेतून भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू या ठिकाणी पहिला कार्पेटच्या साने गेला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अतिशय चोख कामगिरी बजावतोय योगेश पाटील, ज्याने अतिशय उत्कृष्ट दर्जाचा या ठिकाणी झेल घेतला होता. त्या ठिकाणी मात्र एकच धाव मिळाली संघाला. या एका धावेने सोनारपाडा संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 7च्या घरामध्ये. 34 धावांची अजूनही गरज. समोर फलंदाज यावी राऊंड द विकेट मारा करतोय अक्रॉस द लाईन. चेंडूच्या लाईनीत येण्याचा प्रयत्न म्हणजे पंच वल्ट आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फेकला होता. एका धावीचं योगदान पुन्हा एकदा मिळतंय आणि एकेका धावेने धावपलं जसं म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. कारण एकेका थेंबाने मोठं तळाव आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतं. तसं क्रिकेटमध्ये असतं. चांगल्या चेंडूंवर एखाद दुसरी धाव आणि आखूड टप्प्याचे चेंडू किंवा खराब चेंडू आले तर चौकार षटकांची आतषबाजी, हे क्रिकेटचा नियम. पुढचा चेंडू यावेळी चेंडूला खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगला, पण तो चेंडू केला डीप स्क्वेअर लेगला. या ठिकाणी पुन्हा एकदा योगेश चेंडूवर येईपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या त्या संघाला. 10 धावा धावपलकर येतात. अजूनही 31 धावांची गरज आहे. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि या 2 धावा श्रीधरच्या खात्यामध्ये. श्रीधरची वैयक्तिक धावसंख्या 3, अमोल खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वायडिश लॉंग ऑन आणि मिड ऑन ही रचना या ठिकाणी करण्यात आली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आकुटापेचा चेंडू होता. कार्पेटच्या साहाय्याने जमिनीला सरपटत चेंडू पुन्हा एकदा योगेशकडे जातोय. दुसरी धावण्यासाठी प्रयत्न केला, तो मात्र तितकासा व्यवस्थित नव्हता. मात्र यष्टेशन चेंडू अडवला आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपत. धावसंख्या धावपलकर इथे ती 12 धावा. 41 धावांचं लक्ष, 12 धावा धावपलकर आल्यात. म्हणजे अजूनही येणाऱ्या 3 षटकामध्ये 5 षटकांचा सामना आहे. 29 धावांची गरज आहे. प्रति षटकाचा आपण विचार केला तर प्रति षटक 9.66च्या सरासरी धावांची गरज आहे सामना जिंकायला. ही क्रिकेट स्पर्धा एक मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून निश्चित पाहायला मिळते. सन्माननीय विनोददादा पाटील साहेब यांच्या वाढदिवस आणि दरवर्षी साजरी होणारी क्रिकेट स्पर्धा, ज्याच्यामध्ये योगदान आहे ते आमचे आयोजक पद्माकर भोईर साहेब, राजेशजी भोईर, संदीपजी भोईर, सोपानजी पाटील साहेब, दीपकजी भोईर, तानाजी पाटील साहेब, संदेशजी पाटील साहेब, बिंदास पाटील साहेब, कैलासजी तांडेल, अजयजी पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या अथक परिश्रमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. प्रथम परिचित 50,000 रुपये, द्वितीय परिचित 25,000. त्याचबरोबर आमचे सन्माननीय विकासजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी निश्चित चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळते. प्रथम परिचित 50,000, द्वितीय परिचित 25,000, तब्बल 75,000ची क्रिकेट स्पर्धा. सामनावीर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकवार ही पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. DJ राज अगासन यांच्या माध्यमातून आपला आवाज पोहोचतोय. तो GTCच्या माध्यमातून जल्पेश भोईर, महेश वेळे आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं कव्हरेज आपल्याला पाहायला मिळते. वय मैदानाकडे 30 षटक घेऊन गोलंदाज निलेश. यावेळीचा चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न, वाढीस लागला क्षेत्राच्या चेंडूवर कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज मात्र या ठिकाणी अमोलची खेळी समावतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. DJ Nikhil in the mix. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज यावेळी आपण पाहिलं तर अमोलची खेळी समाप्त झाली. 3 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये रितेश यावी मैदानामध्ये. गोलंदाज नितेश यश म्हणते त्याला. पुढचा चेंडू निश्चितच यावेळी चेंडूला पूल केलंय. चेंडू या ठिकाणी वार्डिश लॉंग ऑन सेमा पलीकडे
मिडविकेट आणि माळवाडी सीमा रेषेच्या पलीकडे या ठिकाणी पाहतोय आपण षटकार येतोय. 6 धावांचे योगदान मिळतंय. पहिला मोठा फटका संजीवनी षटकार या ठिकाणी राकेश मात्र 11 सोनारपाडा संघासाठी. हर्षलाचे हळदी लागो हर्षलाचे हळदी लागो जमलायो गाऊ लोक. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 18 धावा. आता मात्र 23 धावांची अजूनही गरज असताना 6 धावांचं योगदान श्रीधरला. श्रीधर याची वैयक्तिक धावसंख्या षटकाच्या पण तब्बल 11 धावा. तर नितेश थोडंसं मागणं ठरतोय या षटकामध्ये आपण पाहतात. पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाच्या यांकडून या षटकातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी फ्रंट फुटवर गेला. चेंडूला दिशा दिली. चेंडू आपण पाहताय ऑफ ड्राईव्ह आपण पाहतात. चेंडू गेला तर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू आहे पण यष्टीच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज मात्र सुरक्षित क्रीजमध्ये 2 धावांचं योगदान. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावतो क्षेत्ररक्षण म्हणजे चेंडूला आपण कव्हर करायचं आणि एका हाताने चेंडू पकडायचा आणि लगेच यष्टीच्या किंवा गोलंदाजाच्या दिशेने फेकायचा. हे असं क्षेत्ररक्षण पाहतात. 2 धावांचं योगदान मिळते ते श्रीधरला. धावांमध्ये 2 बदल. धावसंख्या 20च्या घरामध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. नितेश पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने आणि समोर अतिशय चांगलं काम करत 4थ्या क्रमांकावर आले श्रीधर. वैयक्तिक 13 धावसंख्या असताना यावी हा चेंडू हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला वायडिश लॉंगऑफच्या क्षेत्राच्या चेंडूवर जातोय. चेंडू पकडतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी आपण पाहायला मिळते. ओव्हरथ्रो मात्र झाली होती. 2 धावा सहज गती पूर्ण केल्या त्या फलंदाज यावी श्रीधरनी. श्रीधर याच्या धावसंख्येत 2 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 आणि एकूण धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या धावफलक आली ती 22च्या घरामध्ये. 19 धावांची अजूनही गरज आहे. संथ प्रकाश आपण पाहता मंद प्रकाश झालाय. संथ वारा संपूर्ण थांबलाय. शांत वातावरण पाहता आणि आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं ते मात्र या ठिकाणी सामन्याची मजा घेतात. अक्रॉस द लाईन अपील मात्र पंचांचं निर्णय या ठिकाणी कोणतं नाही आपण पाहतात. कारण दोन्ही तटस्थ पंचांच्या भूमिकेत आपल्या मैदानामध्ये पाहताय. तानाजी पाटील आणि त्याचबरोबर बिंदास पाटील जे निश्चित अंतिम सामन्याचे या ठिकाणी पंचांची भूमिका तटस्थ पंच या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्यापासून आपण पाहताय ते निश्चितच भोपरच्या मैदानावर भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा संपणे 5 दिवस 5 रात्र चालणारी ही क्रिकेट स्पर्धा. प्रेक्षकांना विनंती आहे मोठ्या संख्येने आपण भोपरच्या मैदानावर या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता चेंडू या ठिकाणी पाहिलात कारण फलंदाज मात्र याकडे बाद होतोय आणि सफलता मिळते ती गोलंदाज नितेशला. दुसरी सफलता या षटकामध्ये. षटक समाप्तीची घोषणा पंचांची. 3 षटकांचा खेळ समावते. फलंदाज बाद झाले तर या ठिकाणी 4था फलंदाज गमावलाय तो राकेश मात्र 11 सोनारपाडा संघाने. फलंदाज बाद झाला तो या ठिकाणी श्रीधर ज्याने तब्बल 15 धावांचं योगदान. एक षटकार मारला होता. आता मात्र उंचपर असा खेळाडू मैदानाकडे रवाना होतोय. फलंदाज अमर ठाकूर. चला वेळ निवडू नका कारण निश्चितच आमच्या आयोजकांना देखील या ठिकाणी स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीचे जे या ठिकाणी लॉट्स उडवले जाणार त्या ठिकाणी जायचं आहे कारण जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावर. वेळ निवडू नका. येस पद्माकर भोईर साहेब आणि राजेशजी भोईर साहेब यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीची कारण ते लॉट्स या ठिकाणी आज प्रीमियर कॉलेजच्या मैदानामध्ये या ठिकाणी उडे जातील. आता मात्र शेवटची 2 षटकं बाकी आहेत. 19 धावांची गरज आहे. प्रति षटक 9.50च्या सरासरी धावांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. षटक गोलंदाज यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होते. गोलंदाज अजय पाटील संघनायक या संघाचा. जय हनुमान निळजा संघाचा संघनायक. 365 दिवसानंतर ही क्रिकेट स्पर्धा पुन्हा एकदा आपण पाहणार आहात कारण दरवर्षी ही क्रिकेट स्पर्धा साधारणतः 4 आणि 5 या तारखेला संपन्न होत असते. सन्माननीय विनोददादा पाटील साहेबांचा वाढदिवस आज आपण या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप मोठं योगदान आहे ते निश्चितच विनोददादा, राजूदादा पाटील, रमेशदादा पाटील, काशीनाथदादा पाटील या ग्रुपचं.
दरम्यान हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाज पूर्णपणे बीट झालं उरलेलं काम यष्टीचे पूर्ण करतोय निर्धाव चेंडूची सांगता होते पुढच्या वर्षी देखील याच तारखेला विनोददादांचा पुन्हा एकदा जन्मदिवस असेल त्यावेळी ही स्पर्धा या ठिकाणी असणार आहे सातत्य आहे 4 आणि 5 जानेवारी हे सातत्य कारण क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यापेक्षा तिचं सातत्य टिकवणं अतिशय महत्त्वाचं आणि ही स्पर्धा आपण पाहत आहे हवेत आहे चेंडू यष्टी षटकापासून थोडासा दूर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव सहजगत्या मिळते फलंदाजाला एक धाव संघाची धावसंख्या 23 एस के ट्रॉफी 4 आणि 5 जानेवारीला आपण या ठिकाणी पाहता मिळते 18 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत आणि टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून अमर ठाकूर यांना ओळखलं जातं नितीन रायगड जिल्ह्याच्या पेक्षा मी डोंबिवलीत जेव्हा 3 वर्ष समालोचन करते खेळाडू मात्र दणकट आणि उंच बांधायचे मिळतात नंतर रायगडचे क्रिकेटपटू छोट्या बांधायचे आणि त्याचबरोबर निश्चित सडपतळाचे पाहायला म्हणजे तुम्ही बारक्या बघा आकाश तारेकर बघा हे खेळाडू जर आपण पाहिले तर निश्चितच तितकेसे मजबूत नाहीत मात्र अलिबागचा पंकज जाधव तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे रतन बॉ ट्रॉफीमध्ये माट्या नावाने ओळखलं जातं ज्याने 4 षटकार मारलेत आणि क्रिकेट रसिकांची मनं खेचलेली असा फलंदाज दरम्यान हा चेंडू या ठिकाणी आपण चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली गेली चेंडू मिड विकेटच्या दिशेने दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला तर यष्टीच्या हातामध्ये चेंडू आणि या ठिकाणी यष्टीचा वेळ पाहूया पंच काय दर्शवतात मात्र ओव्हर थ्रो या ठिकाणी झालंय फायदा नाही उचलू शकला आपण या ठिकाणी पाहता आणि या ठिकाणी सुरेख यष्टीचे वेध घेतला गेला धावसंख्या धावकार इथे 25 याला म्हणतात गोटीने लहानपणी जी मुलं आपण लहान मुलं जेव्हा खेळतो गोट्या खेळतो आपल्या घराच्या आवारामध्ये तेव्हा तो नेम असतो तो क्रिकेटमध्ये अतिशय उपयुक्त ठरतो कारण छोटी मुलं या ठिकाणी बरीचशी आपल्याला पाहायला मिळतात धावसंख्या धावपल्याकडे जाऊन पोहोचते ती 25 धावा 41 धावा 25 धावांचं जवळजवळ म्हणजे 16 धावांची अजूनही गरज आहे आणि बिंदास पाटील जे आमचे अंपायर आहेत त्यांचा माट्या आमचा अलिबागचा पंकज जाधव हा फेवरेट खेळाडू दरम्यान यावेळी मात्र चेंडू वाईड डिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये जातोय शेतशी चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी एका सेंडला फलंदाज आणि या ठिकाणी मात्र फलंदाज धावचित मोकेच्या क्षणी याला म्हणतात पाहूया काय नेमकं केलं जात आहे फलंदाज बाद केला जातोय का आणि फलंदाज बाद तर नितेश बाद होतोय एका धावसंख्येवर आतापर्यंत तब्बल 5 फलंदाज गमावलेत ते राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 26 धावा म्हणजे 41 धावांचं लक्ष 26 धावा धावफलकावर आल्यात म्हणजेच 15 धावांची अजूनही गरज आहे चेंडू मात्र बाकी आहेत ते 7 चेंडू आणि 15 धावा एक मोठी क्रिकेट स्पर्धा संपन्न गेले 2 दिवस आम्हाला ज्या पद्धतीने या ठिकाणी आमचं निश्चित सन्मान केला गेला आमच्या दोन्ही समालोचकांचा तर त्याबद्दल निश्चित आम्ही पद्मकर भोईर साहेब आहेत राजेश भोईर साहेब आहेत त्याच्याबरोबर सर्व आमचे आयोजक संदीपजी भोईर साहेब सोपानजी पाटील साहेब दीपकजी भोईर तानाजी पाटील संदीपजी पाटील बिंदासजी पाटील अजयजी पाटील कैलासजी तांडेल आणि या सर्व सहकाऱ्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय तर मैदानाकडे नवीन फलंदाज परेश 15 धावांची गरज आहे 7 चेंडू बाकी आहेत अंतिम सामना खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याला पाहायला मिळतोय पंच डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू यावेळी पंचांकडे अपील पंचांचं बोट आकाशाकडे 6वा फलंदाज गमावला अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज यावेळी अजय पाटील यांची संघाचा संघनायक फक्त 4 धावा दिल्यात या षटकामध्ये आणि तब्बल 2 विकेट प्राप्त केलेत अतिशय सांघिक भूमिका जी मदत संघनायकाची भूमिका या ठिकाणी निभावली अजय पाटीलने ती जय हनुमान निर्जय संघाने षटक समाप्त होतोय आता मात्र समीकरण बनते येणारं शेवटचं षटक धावसंख्या धावफलकावर आहे ती 26 धावा म्हणजे अजूनही 15 धावांची गरज आहे आणि अंतिम षटक असेल 6 चेंडू 15 धावा 6 चेंडू चला क्षेत्ररक्षण लावून घ्या निर्जय संघ कारण यानंतर आपल्याला बक्षीस वितरण समारंभ देखील बाकी आहे तर 6 चेंडू 15 धावा सुरेख वातावरणामध्ये ही क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली आमचे लाडके प्रेक्षक ज्याने आमच्या आयोजकांवर खूप मोठं प्रेम केलंय आमचे शेंगावाले आपण पाहता गेले 2 दिवस या ठिकाणी मैदानामध्ये स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये देखील तुम्ही त्यांना पाहता तर या ठिकाणी आपण पाहिलं प्रत्येकाचं योगदान आहे या स्पर्धेला मग GTC असू दे किंवा आमचे नेटची व्यवस्था देणारे अमित पाटीलजी असू दे आणि हौशी प्रेक्षक
महेश पाटील सन्मानित महेश पाटील दातिवले असू दे, असे अनेक प्रेक्षक यांचं या ठिकाणी क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं आहे आणि म्हणूनच ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये या ग्रामीण क्रिकेट स्पर्धा एकेकाळी मात्र आपण पाहिजे नेहमी शहरी संघ यायचे, शहरी संघाची दादागिरी असायची, वेळेवर नाही येणं. साधारणतः 10 वाजता सामना सुरू होतो तेव्हा ते 12-12:30 यायचं. एक क्षेत्रीय खेळाडू ठाण्यामध्ये आहे तर दुसरा क्षेत्ररक्षक मुंबईमध्ये पोहोचलाय, अशी परिस्थिती असते खेळाडूंची. मात्र त्या सगळ्या गोष्टीला आयोजक कंटाळले आणि त्यानंतर ओपनच्या स्पर्धा फार कमी झाल्या आणि ग्रामीण क्रिकेट स्पर्धा, आणि या ग्रामीणमध्ये आज आपण पाहता अनेक नावं आहेत की ज्यांना खरोखर चांगली संधी मिळाली या क्रिकेटच्या माध्यमातून. वळूया मैदानाकडे. अंतिम षटक, 15 धावांची गरज. फुल टॉस, बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, चेंडू स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेगमध्ये पाहूया क्षेत्रीच्या चेंडूवर जातोय. नेमकं त्या ठिकाणी काय घडण्यापूर्वी या ठिकाणी मात्र 2 धावा सहजगत्या या ठिकाणी पूर्ण होतात. 2 धावा मिळतात त्या संघाला, 2 धावा मिळतात त्या फलंदाज यावेळी कोणाला, अमरला. अमर याची वैयक्तिक धावसंख्या 5. आता मात्र समीकरण बनते ते येणारे 5 चेंडू आणि तब्बल 13 धावांची गरज आहे. आपल्या डोंबिवलीकरांना निश्चितच फार मोठे योगदान देणारा खेळाडू ज्याला निश्चित आपण मानला जातो म्हणजे गोट्या, ज्याने लेदर क्रिकेटमधून नाव सोनेरी केले निश्चित आपल्या डोंबिवलीचं. पुढचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजाच्या दिशेने यॉर्कर पेचा चेंडू होता, फलंदाने खेळून काढला होता. चेंडूवर कोणती धाव नाही आहे. 4 चेंडू 13 धावा, 4 चेंडू 13 धावा. फलंदाज खेळतोय त्या ठिकाणी अमर, वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. अमर पाटीलमध्ये निश्चित क्षमता आहे कारण उंच पुऱ्या बांधाचा हा फलंदाज आहे. गोलंदाज या केतन राऊंड द विकेट मारा ओव्हर द विकेट मारा करतोय आणि क्षमतेला न्याय देत असताना चेंडूला आपण पाहिलं त्याला वाईडिश लांबून क्षेत्रामध्ये खेळून काढले. क्षेत्राच्या चेंडूवर येईपर्यंत दुसरी धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली. 2 धावांचं योगदान मिळते आणि आता मात्र 3 चेंडू 11 धावा. अंतिम सामना कसा व्हायला पाहिजे थरारक या ठिकाणी आपण पाहताय. या चेंडूवर जर एखादा षटकार आला तर कदाचित समीकरण पूर्णपणे बदलू शकेल. मात्र आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. दोन्ही संघांचा कंपल्सरी, दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन कारण 16 संघांमधून आपण अंतिम फेरीमध्ये आलेत. राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा आणि जयहमान क्रिकेट संघ निळचे. मैदानाकडे केतन, समोर फलंदाज अमर ज्याची वैयक्तिक धावसंख्या 7. 3 चेंडू 11 धावा यावी. पुढचा चेंडू हवेमध्ये, मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. केवळ 1 धाव, 1 धाव मिळते संघाला आणि धावसंख्या 1 या ठिकाणी येते. ती धावा आल्या धावपलकर आत्ता पण आपण पाहता धावा आल्या त्या 31. 2 चेंडू आणि 10 धावा. पाहूया वडोली संघाचा फलंदाज होता तकदीर म्हात्रे ज्याने 2 चेंडूवर 12 धावांची गरज, 2 षटकार मारले होते. पण ती वेळ वेगळी होती कारण प्रखर येस सागोच्या रितेशने देखील 3 चेंडूमध्ये 16 धावांची गरज षटकार मारले होते. पण ती वेळ वेगळी होती, दुपारचं सत्र होतं. हे मात्र मंद प्रकाश आपण झालेला पाहताय, हवा थांबलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या 2 चेंडूवर 1 षटकार आणि 1 चौकार मारायचं किंवा 2 षटकार मारायचं हे अतिशय अग्निदिव्य करावे लागेल. ते डावखुरा फलंदाजसाठी डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आहे. या ठिकाणी सावंतसाठी 2 चेंडू आणि तब्बल 10 धावा. संतोषजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन, संतोषजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. तर यावी बोलूयात अंतिम 2 चेंडू. गोलंदाज केतन आणि यावी पंचांकडे अपील, फलंदाज बाद. 7वा फलंदाज गमावलाय. आता मात्र सामना 1 चेंडू आणि 10 धावा आणि सामना आपण जर संतोष शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. अंतिम चेंडू या अंतिम सामन्याचा, अंतिम मेगा फायनलचा आणि सामन्यामध्ये आता मात्र 1 चेंडू आणि तब्बल 10 धावांची गरज आहे. 1 चेंडू 10 धावा. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना अजय पटेलने 4 धावा देत.
2 फलंदाज बाद केले, मात्र हा चेंडू निश्चितच पाहूया पंच दर्शवत आहेत या ठिकाणी. तोपर्यंत